नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्यांनी आधीच डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि जर त्या कंपन्याचा डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल, तर त्या कंपन्याचे शेअर आपल्याला येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले आपण अशा कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकतात. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 1 सप्टेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 1 सप्टेंबर 2025 म्हणजे उद्या स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया व्हॅलियंट कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, व्हॅलियंट कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीने 3 सप्टेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि व्हॅलियंट कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी 3 सप्टेंबर 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया सुनरक्षक इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 3 सप्टेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 3 सप्टेंबर 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत, ज्यांनी आधीच डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि जर डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल त्या कंपन्याचा, तर त्या कंपन्याचे शेअर आपल्याला येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागणार. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹4.5. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 2 सप्टेंबर 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी एक्स डेट फिक्स केली आहे 2 सप्टेंबर 2025. म्हणजे मित्रांनो, जे या कंपनीचे शेअर उद्या म्हणजे 1 सप्टेंबर किंवा ज्यांनी या कंपनीचे शेअर 1 सप्टेंबरच्या आधी खरेदी केले असेल, त्यांनाच या कंपनीच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने सुद्धा ₹10 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 2 सप्टेंबर 2025. तसेच गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडने सुद्धा ₹18 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 2 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर इथे असाही इंडिया ग्लास लिमिटेडने सुद्धा ₹2 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर इथे पतंजली फूड्स लिमिटेडने सुद्धा ₹2 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेडने सुद्धा ₹1.80 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 सप्टेंबर 2025. तसेच VST टिल्लर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीने देखील ₹20 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 सप्टेंबर
2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर येथे तुम्ही बघू शकता फिनोलेक्स केबल्स लिमिटेडने सुद्धा 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 1 रुपये 60 पैसेचा स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फायनल डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंडसाठी 5 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुद्धा 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच गुजरात गॅस लिमिटेडने सुद्धा 5 रुपये 82 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे कंपनीने 5 सप्टेंबर आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितलं तर कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने सुद्धा 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर येथे NTPC लिमिटेडने देखील 3 रुपये 35 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि 3 रुपये 35 पैसेच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने देखील 1.25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि कंपनीने फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग लिमिटेडने देखील फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 50 पैसेचा आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 6 रुपये 59 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे कंपनीने फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी 5 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर येथे तुम्ही बघू शकता ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीने 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि कंपनीने फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, पुढे बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, HFCL लिमिटेड या कंपनीने देखील 0.10 रुपीजचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट कंपनीने फिक्स केली आहे डिव्हिडंड देण्यासाठी 8 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, हुडकोने देखील म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने देखील 1.05 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीने 1 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि कंपनीने 1 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांनी आधीच डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि
जर त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्या कंपनीचे शेअर आपल्याला येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.